कृषी मंत्री माणिकराव कोकांटे आणि वाद हे समीकरण आता काही नवं राहिलेलं नाहीये। नुकतंच शेतकऱ्यांना कर्जमाफीवरून शहाणपणाचे धडे देणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा नवा वाद पेटलाय। या वादानंतर शेतकऱ्यांची नेमकी काय भावना आहे हे पाहूयात या रिपोर्टमधून। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही? मग साखरपुडे करा, मग लग्न करा। माननीय मंत्री महोदय माणिकराव कोकाटे साहेब, खरंच तुमचा स्पष्ट वक्तेपणा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भावला। अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपलं, हाताशी आलेल्या पिकाचा शेतात चिखल झाला। शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालंय म्हणून तुम्ही आढावा घ्यायला गेलात, तर उलट शेतकरीच तुम्हाला कर्जमाफीच्या घोषणेचं काय झालं असं विचारतो। आता मला सांगा, शिंदे फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांचा किंवा अजितदादांनी सपशेल नाकारलेल्या वचनांचा आणि तुमचा काही संबंध आहे का? तरीही एक सामान्य शेतकरी तुम्हाला कर्जमाफीबद्दल विचारतो म्हणजे काय? रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? म्हणजे रेग्युलर 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा। बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात ते पैसे काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। तुम्ही व्याजाला काढतास काय? व्याजाला पैसे घेत त्याचं काय? आपण पंचनामे करू, द्राक्षांना तुम्हाला शेतकऱ्यांना मदत होईल अशा प्रकारचे शासन निर्णय घेईल। शासन तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। फक्त ज्या धोरणात्मक निर्णय आहे त्या धोरणात्मक बाबी सरकार घेणार आहे, त्या माझ्या हातात नाहीये। त्यामुळे त्या बाबीच्या संदर्भात चर्चा करण्यात काय अर्थ नाही आपल्याला। वारे वा, म्हणजे काय? कर्ज काढून साखरपुडे आणि लग्न करतात म्हणजे काय? खरं तर शेतकऱ्यांनी तुमचाच आदर्श घ्यायला पाहिजे, पण हे विरोधी पक्षाचे नेते सुद्धा तुम्हाला शहाणपणाचे धडे शिकवतायत। माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले। खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखावणारी। का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत। स्वतः अजित पवार कॉमेडी शो करताय सर। नाही, खरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जबाबदारी फार मोठी असते आणि विदर्भ असेल, मराठवाडा असेल, फळबागाचं पुढं नुकसान झालं आणि विशेष करून डाळिंबाचं नुकसान त्या नाशिक भागामध्ये झालं, कांद्याचं नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणात। या असे सगळ्या पिकाचं नुकसान होत असताना रब्बीच्या हातात आलेलं पीक आता हातातून जातो आहे। अशा वेळेस सरकार म्हणून, कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना आश्वस्त करणं हे गरजेचं होतं। पण हे सरकारचं संवेदन शून्य सरकार आहे। या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही। विरोधकांचं सोडा हो, किमान महायुतीच्या नेत्यांनी तरी तुमच्यासोबत ठामपणे उभं राहावं की नाही? पण एवढं साधं कामही त्यांच्याकडनं नीट होत नाही। कृषी मंत्र्यांनी नक्की काय वक्तव्य केलंय मी ऐकलेलं नाही, परंतु शेतकरी हा आमचा राज्य शासनाचा एक अविभाज्य घटक आहे। बळीराजाच्या जीवावर आपण सगळे 2 वेळचं जेवतो याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं शेतकऱ्यांचा सन्मान राखणं हे देखील महायुती सरकारचं कर्तव्य आहे। हा निर्लज्जपणाचा कळस आहे। एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे। या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधली मागणी काही मतदारांनी केली नव्हती। तुम्ही मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, 7/12 करू, कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करता आहात, हे बरोबर नाही आहे। कृषी मंत्री असं स्टेटमेंट करणं मला वाटतं ते योग्य नाहीये। शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक अडचणी असतात, त्याला तो तोंड देत असतो। म्हणून आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची
यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. असे वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतो. आता तसं पाहायला गेलं तर असले वाद तुमच्यासाठी काही नवीन नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून तर तुम्हाला वादाची सवयच झाली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातनं खोटी कागदपत्र सादर करून सदनिका घेणं, नाशिक न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावणं, आमदारकी धोक्यात येणं, बँक कर्ज वाटपात अनियमितता आली म्हणून नाशिक जिल्हा बँकेनं तुम्हाला नोटीस बजावणं, विरोधकांनी तुमच्यावर आनंदीबाई पेशव्यांची नाशिकमधील जमीन हडपल्याचा आरोप करणं, असे कितीतरी प्रकार समोर आले. पण नुसतं आरोप करून काय होतंय, ते सिद्ध झाले पाहिजेत ना. आता शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, त्यांचं कौतुक करतो, तेवढं पुरेसं आहे की नाही? कशाला हवंय कर्ज, कशाला हवाय पीक विमा? बरं, एवढं सगळं देऊनही वर कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे संवेदनशीलतेनं पाहायचं, हे म्हणजे जरा अतिच झालं नाही का? आता त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही आपलं म्हणून झापलं नाही का? पण बघा ना, त्यावरनं पुन्हा वाद सुरू झाला, पुन्हा तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. पण तुमचे वरिष्ठ तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील हा विश्वास आम्हाला आहेच. तुम्हाला सुद्धा वरिष्ठांकडून अभय मिळणार हे माहितीच असेल. त्यामुळे तुमचं आपलं चालू द्या. बळीराजाचं काय, तो असा न तसा जगत राहीलच की, बरोबर की नाही? प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.